आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. राम, आजपर्यंत जे चरित्र, जे अद्भुत कार्य तू केलेस, तारका वधापासून धनुष्यभंग आणि परशुरामाच्या थेट मर्दनापर्यंत, यामुळे मनात हा विश्वास दृढ होत चाललाय की तू या लोकांपेक्षा वेगळी काही दिव्य शक्ती आहेस, कोणी अवतारी पुरुष आहेस. सेवकाला चित्रकूटावर एक छोटंसं स्थान प्रदान करण्याची अनुमती द्या, जिथे आम्ही राहण्यासाठी एक छोटीशी झोपडी बांधू. तसं तर तुझी पर्णकुटी प्रत्येक भक्ताच्या हृदयात आहे. तरी पण सांसारिक रूपाने विचारतोयस तर ऋषी आणि मुनींच्या सानिध्यात चित्रकूट पर्वतावरील मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावरती आपण वास करावा. बरं झालं तो स्वतः चालत आला. आज मी त्याला जिवंत सोडणार नाही. काय झालं लक्ष्मणा, कोण आलंय? दादा, जरी आज भगवान शंकर त्याच्या मदतीला आले ना, तरी तुमची शपथ घेऊन सांगतो, मी भरत जिवंत ठेवणार नाही. हा लक्ष्मणा. दादा, दादा, मी तुमच्या चरणाशी आलो आहे. दादा, मी तुमच्या चरणाशी आलो आहे. राम, आज तुझ्या येण्याने वाल्मिकींचा आश्रम पवित्र झाला आहे. तुझ्या दिव्य तेजाने सगळा आश्रम प्रकाशमान होत आहे. प्रभू, तुम्ही आपल्या सेवकाचं कौतुक करत आहात, हा तुमचा विशेष अनुग्रह आहे. अन्यथा या श्री चरणांशी पोहोचणंच माझं सौभाग्य आहे. ज्यांच्या सानिध्यात येताच मनुष्य आपल्या आत्म्यासहित देवाचा स्पर्श अनुभव करायला लागतो. आणि माहितीये राम, मी यावेळी काय अनुभवतोय? जसं भक्त आणि भगवान यांचं मिलन होत आहे, जसं भगवान स्वतःहून चालत भक्ताच्या जवळ आले आहेत. महात्मन, तुम्ही तर कवी आहात, आणि कवी आपल्या कल्पनेने स्वतःच आपल्या भावनात्मक सृष्टीची रचना करू शकतो. कवी मनात इतकी शक्ती असते की ते भावनेच्या बळावर एका दगडाला सजीव करू शकतात. मग एका साधारण मनुष्याची भगवंताच्या रूपात कल्पना करणं त्याच्यासाठी कितीचं कठीण काम आहे. ही कल्पना नाही राम. ज्या मनुष्याची ही स्थिती होऊन जाते की जो आपल्यात असलेल्या भगवंताचं दर्शन करू शकतो, तो स्वतःच भगवान होऊन जातो. या गूढ रहस्याला तोच जाणू शकतो ज्याला तू जाणीव देशील. आणि जो तुला जाणू शकतो तो तुझ्यातच विलीन होऊन जातो. हे महामुनी, आपण प्रेम आणि भक्तीची परिसीमा आहात, ज्यांना कणाकणात केवळ आपले भगवंतच दिसू शकतात. म्हणूनच आपण माझ्यासारख्या एका साधारण मनुष्याला पण भगवंत संबोधित आहात. राम, आजपर्यंत जे चरित्र, जे अद्भुत कार्य तू केलेस, तारका वधापासून धनुष्यभंग आणि परशुरामाच्या थेट मर्दनापर्यंत, यामुळे मनात हा विश्वास दृढ होत चाललाय की तू या लोकांपेक्षा वेगळी काही दिव्य शक्ती आहेस, कोणी अवतारी पुरुष आहेस, जो या धर्तीवर धर्मात्म्यांच्या रक्षणासाठी आणि अधर्माच्या नाशासाठी अवतीर्ण झालाय. तूच माझ्या काव्याचा नायक आहेस राम. मी वास्तवात कोण आहे, मी कोणत्या कारणाने जन्म घेतलाय, हे मी कसं काय सांगू? हे तुमच्यासारखे त्रिकालदर्शीच जाणू शकतील. मी तर स्वतःला फक्त एक मानव समजतो, जो दशरथाचा पुत्र आहे आणि ज्याचं नाव राम आहे. आणि यावेळी मी आपल्या पित्याच्या आज्ञेनुसार आपला छोटा भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीतेच्या बरोबर 14 वर्ष वनात राहण्यासाठी आलोय. मला अशा ठिकाणी नाही राहावंसं वाटत जिथे माझ्या राहण्याने कोणत्या तपस्वी किंवा साधकाच्या साधनेत विघ्न येईल. आपण विचार करून मला असं एखादं स्थान सांगण्याची कृपा करावी की जिथे मी राहून आपले वनवासातले दिवस व्यतीत करेन. तू मला आपल्या राहण्याचं स्थान विचारतोस? पहिल्यांदा मला हे सांग की ते असं कोणतं स्थान आहे जिथे तू नाहीयेस? प्रभू, या गूढ गोष्टीत मला नका गुंतवू. सेवकाला चित्रकूटावर एक छोटंसं स्थान प्रदान करण्याची अनुमती द्या, जिथे आम्ही राहण्यासाठी एक छोटीशी झोपडी बांधू.
तसं तर तुझी पर्णकुटी प्रत्येक भक्ताच्या हृदयात आहे. तरी पण सांसारिक रूपाने विचारतोयस तर ऋषी आणि मुनींच्या सानिध्यात चित्रकूट पर्वतावरील मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावरती आपण वास करावा. पुण्यसलीला मंदाकिनी वास्तविक गंगेचीच एक धारा आहे, जिला महर्षी आत्रींच्या तेजस्विनी पत्नीने सती अनुसूयेने आपल्या तपोबलावर नील पर्वतावर आणलं. आणि इथल्या वनात राहणारे वनचर खूपच स्नेही आणि प्रेमळ आहेत. ते आपल्या राजाप्रमाणे तुझा आदर करतील आणि पर्णकुटी निर्माण करण्यातही तुला मदत करतील. जशी आज्ञा. पानन पान काढीन काढी जोडत हे असती, महालाचे वासी जंगलात कुटीही बनविती. महालाचे वासी जंगलात कुटीही बनविती. पानन पान काढीन काढी जोडत हे असती. राजमहाली झाला जन्म, फुलासारखे लालन पालन. राजमहाली झाला जन्म, फुलासारखे लालन पालन. राजमहालाचे त्यागी सुख, त्यागी अयोध्या, त्यागे सिंहासन. कर्मनिष्ठ असे अपुले अपुले धर्म पालन करीती. महालाचे वासी जंगलात कुटीही बनविती. पानन पान काढीन काढी जोडत हे असती. म्हणती हे देवानी येऊन, भिल्लांचे रूप घेऊन. म्हणती हे देवानी येऊन, भिल्लांचे रूप घेऊन. पर्णकुटी राहण्या प्रभूसी बांधून ठेवी प्रेमापोटी. राम सीतेची सेवा करुनी पुण्य हे कमविती. राम सीतेची सेवा करुनी पुण्य हे. दादा 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 दादा, काय झालं लक्ष्मणा? तो आला. आपल्या बरोबर सेनाही आणलीये. या फुलांना सोडा दादा, आता शस्त्र उचलण्याची वेळ आलेली आहे. बरं झालं तो स्वतः चालत आला. आज मी त्याला जिवंत सोडणार नाही. काय झालं लक्ष्मणा? कोण आलंय? आपलाच आवडता भरत. काय? भरत आलाय? कुठे? चित्रकूटापर्यंत आला आहे. मला वनात भिल्ल आणि इतर लोकांनी सांगितलं की अयोध्येचा राजा भरत आपली चतुरंगी सेना घेऊन चित्रकूटाला येतोय.
मी स्वतः झाडावर चढून पाहिलं तर मला खरंच सेना दिसली. आपले सूर्य पताका सगळीकडे फडकत होत्या आणि बरोबर घोडे आणि हत्ती होते. याचा अर्थ असा आहे की तो आपल्या पूर्ण शक्तीनिशी आक्रमण करायला येतोय. आक्रमण कोणावर? तुमच्यावर आणि कुणावर. राज्य मिळाल्यावर त्याला राज्यमत सांभाळता आलं नाही. कोणीतरी बुद्धिभ्रष्ट केली की मूर्ख, या राज्यावर तर खरा हक्क श्रीरामांचा आहे आणि श्रीराम प्रजेचे लाडके पण आहेत. एक ना एक दिवस ही प्रजा तुझ्याकडून राज्य खेचून घेऊन श्रीरामांना देईल. बस त्याने विचार केला असेल की यावेळी दोन्ही भाऊ असहाय्य अवस्थेत एकटे आहेत. दोघांचा शेवट करून आपल्याला व्यवस्थित राज्य करता येईल. त्याला माहित नाही की लक्ष्मण अजून जिवंत आहे. काय विचित्र बोलतेस लक्ष्मणा. भरताच्या मनात असं कपट येऊच शकत नाही. का का नाही कपटी होऊ शकत? ज्याच्या मातेची बुद्धी इतकी कपटी आहे त्याच्या पुत्राची बुद्धी का नाही कपटी होऊ शकत? जर त्याच्या हृदयात कपट नसतं तर आपल्या बरोबर हत्ती घोडे आणि सैन्य घेऊन नसता आला. दादा, भरत तुमच्या नजरेत साधू पुरुष असू शकतो, पण राज्यपद मिळाल्यानंतर राजमत कोणाला सहन होत नाही. अरे मानवच काय, पण इंद्रासारखे देव सुद्धा राज्यमताच्या उन्मादात चूर होऊन उचित आणि अनुचित विसरून जातात. आज राज्यशक्तीच्या धुंदीने भरतला आंधळ केलाय. तो तो तुम्हाला असहाय्य आणि असमर्थ समजून तुमची हत्या करायला आलाय. नाही लक्ष्मणा, नाही. तुम्हाला माझी शपथ आहे दादा, आज मला नका थांबवू. मी तुमच्या पायांची शपथ घेऊन सांगतो, जर मी क्षत्रिय कुळात जन्माला आलो असेन आणि मी खरा रघुवंशी असेन तर आज दोघंही रणक्षेत्रात माझ्या हाताने मारले जातील. ज्या पद्धतीने एक सिंह हरणांच्या टोळीला नष्ट करून टाकतो त्याच पद्धतीने मी त्याच्या चतुरंगी सेनेचा नाश करून टाकेन. तरच माझ्या या धनुष्याचा ताण सार्थकी लागेल. दादा, जरी आज भगवान शंकर त्याच्या मदतीला आले ना तरी तुमची शपथ घेऊन सांगतो, मी भरत जिवंत ठेवणार नाही. हा लक्ष्मणा, सावधान लक्ष्मणा, सावधान लक्ष्मणा. तुझा प्रताप प्रभाव तोच सांगू शकतो ज्याला हे माहिती आहे. तू भरताला मारण्याची जी प्रतिज्ञा केली आहेस ती तू निश्चितच पूर्ण करू शकतोस. पण वेदांचे आणि विद्वानांचे असे सांगणे आहे, मनुष्याने असले कुठलेही कठोर कर्म करण्याआधी ते उचित आहे की अनुचित ह्याचा नक्कीच विचार केला पाहिजे. कुठलेही मोठे आणि महत्त्वपूर्ण काम विचार न करता अकस्मात कधीही करू नये, ज्यामुळे नंतर पश्चाताप करावा लागेल. म्हणूनच उचित किंवा अनुचित याचा विचार करू आणि त्याचा परिणाम काय होईल याचा विचार करूनच युद्धासाठी धनुष्य उचल. कारण युद्धात साधारणतः हानी जास्त होते आणि लाभ कमी होतो. लक्ष्मणा, ही आकाशवाणी ऐकलीस? जे उचित आणि अनुचित याचा विचार न करता कुठलेही काम अविचाराने करतात त्यांना पुढे पश्चाताप होतो. मला तुझ्या वीरतेबद्दल आणि पराक्रमाबद्दल यत्किंचितही संदेह नाही. तू क्रोधाच्या आवेगात भरताला नक्कीच मारू शकशील, पण जेव्हा तुला समजेल की भरतावर तुझा संदेह चुकीचा होता तेव्हा तू त्याला पुनश्च जिवंत करू शकशील. पण दादा, जे डोळ्यांनी दिसतं त्याला तुम्ही संदेह म्हणता? कधी कधी डोळ्यांनी पाहिलेलंही सत्य नसतं. राज्यपदाचा मोह साधारण मनुष्याला ग्रासतो, इंद्रासारख्या देवालाही ग्रासू शकतो. परंतु भरताचे स्थान देवांपेक्षाही वरचे आहे. तो एका महामानवाच्या रूपात महानतेची परिसीमा आहे. ज्या प्रकारे दह्याच्या एका कणाने क्षीरसागराचे दूध नाही नासू शकत, त्याच प्रकारे अयोध्याच काय तर त्रिलोकाचे राज्यही भरताला दिले गेले तरी त्याला राज्यमद होणार नाही. तुमच्या अशा साधूपणामुळेच
आपण हातात आलेलं राज्य सोडून दिलं. सर्व प्रजा तुमच्या बरोबर होती. तुम्ही एक संकेत दिला असतात तर प्रजेने महाराजांना तुमचा राज्याभिषेक करायला भाग पाडलं असतं. आणि प्रजेच्या बळावर मी आपल्या पिताश्रींचं वचन खोटं पाडायला हवं होतं लक्ष्मणा. पिता आणि पुत्राचं नातं प्रजेच्या माध्यमातून निर्धारित होत नसतं. त्याप्रमाणे भावाभावांच्या मधले निर्णय तलवारीने होत नाहीत. भरताला मारून ज्या राज्याची तू कल्पना करतोयस, जरा विचार कर की त्याचा परिणाम काय होईल. जर आपले भाऊच नसतील तर राज्याचे सुख उपभोगण्यात काय आनंद आहे. जर माझ्या सुखात तुम्हा तिघांचा सहभाग नसेल तर ते सुख मला विषासारखे आहे. आणि जर तुला राज्याची लालसा असेल तर मी तुझी शपथ घेऊन सांगतो लक्ष्मणा की माझ्या एका आज्ञेने भरत ते राज्य तुला देऊन टाकेल. नाही दादा, नाही. मला राज्याची अभिलाषा नाही. पण जर खरंच भरताच्या मनात पाप असेल तर, जर त्याने प्रहार केला तर त्यालाच प्रहार करू दे. तो आपला राजा आहे. आपण आपल्या राजासमोर शस्त्र उचलायचे नाही. दादा 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 मी तुमच्या चरणाशी आलो आहे. दादा मी तुमच्या चरणाशी आलो आहे. भरत, भरता, भरता, माझ्या भावा. नाही दादा, ज्या पापी माणसामुळे आपली ही दशा झाली आहे त्याला भाऊ म्हणू नका. मी आता त्याचा अधिकारी नाहीये. वहिनी, 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 मला क्षमा करा वहिनी. मी निलाजऱ्यासारखा तुमच्या समोर आलो आहे. तुम्हा सगळ्यांची ही दशा पाहण्या अगोदर बरं झालं असतं जर मला मृत्यू आला असता. नाही भाऊजी, असं म्हणू नका. प्रणाम दादा, प्रणाम. नाही लक्ष्मणा, मी ह्या योग्यतेचा नाही की तुम्हाला वंदन करावंस. माझ्या मनात पाप नाही. मी स्वतः मूर्तिमान पाप आहे, ज्याच्यामुळे दादा, वहिनी आणि तुझी ही दशा झाली. अशा पापी माणसाला नमस्कार करू नकोस. मला क्षमा करा दादा, मला क्षमा करा. माझ्या मनात तुमच्याबद्दल संशय होता आणि म्हणून मी तुमच्यावर धनुष्य उचललं दादा. मग तो बाण मारला का नाहीस वेड्या? तो बाण मारला असतास तर माझ्यावर मोठे उपकार केले असते. मग मी दादांसमोर स्वतःचं हे कलंकित तोंड घेऊन तर उभा राहिलो नसतो. माझ्या कुलघातिणी मातेच्या पापांची मला हीच शिक्षा मिळाली पाहिजे. भरत, मातेसाठी असे अपशब्द बोलणं पाप आहे. तू तर धर्माचा अवतार आहेस. माझ्या कैकई मातेसाठी तुझ्या तोंडून असे शब्द? दादा, या परिस्थितीत माझी मती भ्रष्ट झाली आहे. माझ्या सगळ्या पापांना क्षमा करा. मी आपल्या पापांचं प्रायश्चित्त करायला तुम्हाला शरण आलो आहे. धैर्याने काम घे भरत. दादा, शत्रुघ्न, वहिनी, प्रणाम आर्य सुमंत. चिरंजीवी हो, यशस्वी हो. कसा आहेस मित्रा? प्रभू, तुमचं दर्शन झालं, सगळे संकट संपली. प्रभू, तुम्ही मला तमसा नदीच्या इथे सोडून आलात. मी परत इथे पण आलो. खूप चांगलं केलंस मित्रा. भरत, तू अयोध्या सोडून वनात का आलास? पिताश्री, माता सगळे कुशल आहेत ना? काय झालं भरत?
तू गप्प का आहेस? बोल भरता, दादा, बोल भरता. पिताश्री, सांग पिताश्री कसे आहेत? माझ्या मनात शंका येत आहे. दादा, तुमची शंका सत्य आहे दादा. पिताश्री आपणा सर्वांना सोडून परलोकात निघून गेले आहे. दादा, लक्ष्मणा, आपण अनाथ झालो दादा. आपण अनाथ झालो दादा. आपण अनाथ झालो दादा. हो हो लक्ष्मणा, हो. लक्ष्मण, राम, जरा धीराने घ्या. गुरुदेव आणि माताही आमच्या बरोबर आल्यात. माता आल्या आहे? हो गुरुदेव आले आहे? हो, कुठे आहेत? आम्ही त्यांना नदीच्या तीरावर सोडून पुढे आलो आहोत. ते हळूहळू येतच असतील. येत आहेत. लक्ष्मणा, सीते, माता, माता आल्या आहेत. माते, आयुष्यमान भव. राम, राम. माझे पिताश्री आता नाहीत. आता मला तुमच्याच प्रेमाचा आधार आहे. मला क्षमा कर. या सगळ्या दुःखाचं मूळ कारण मी आहे. नाही माते, याचं कारण आहे काळ, धर्म आणि विधाता. यात तुमचा काहीच दोष नाही. राम, राम, आम्ही अनाथ झालो. राम, अनाथ झालो. नाही माते, तुमचे तर 4 पुत्र आहेत. तुम्ही का रडता? अनाथ तर मी झालो आहे.
अखंड सौभाग्यवती भव. नाही. आयुष्यमान भव. नाही लक्ष्मणा.